हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉवर पॉईंटचा कंटेंट स्टार्ट करणार आहोत, कारण की आता MSCITची एक्झाम जवळ आलेली आहे आणि MSCITच्या एक्झाममध्ये पॉवर पॉईंटच्या रिलेटेड विचारला जाणारा क्वेश्चन किंवा अगदी सोपे सोपे क्वेश्चन्स असतात की त्यामध्ये तुम्ही नवीन 2 किंवा 4 ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा, त्याच्यावरती ॲक्शन्स बटन इन्सर्ट करा किंवा त्याच्यावर असणारे पिक्चर्स ग्रुप अनग्रुप करा किंवा एखाद्या स्लाईडला टाईम तुम्हाला सेट करावा लागतो की नेक्स्ट स्लाईड दिसण्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम द्यावा लागतो एका अगोदरच्या स्लाईडला. मग हे आपण ट्रान्झिशन इफेक्ट कशा पद्धतीने देतो किंवा त्याला टाईम कसा आपण सेट करतो एखाद्या स्लाईडला, स्लाईड व्ह्यू करताना, स्लाईड सॉर्टर व्ह्यू करताना, तर याच्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स हे MSCITच्या एक्झाममध्ये विचारलेच जातात. तर आपण आजच्या या प्रॅक्टिकलला सुरुवात करूयात की अगदी 1-2 जे क्वेश्चन्स असतात ते आपण कसे सोडवू शकतो प्रॅक्टिकलचे, त्याचे आपण माहिती आज घेणार आहोत आणि अजून त्याच्याशीच रिलेटेड असणारे पॉवर पॉईंटच्या रिलेटेड असणारे काही क्वेश्चन्स आणि त्याचं प्रॅक्टिकल आपण इथून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत. सो अपडेटेड व्हिडिओसाठी A to Z एज्युकेशन या चॅनलशी कनेक्टेड राहा, म्हणजे इम्पॉर्टंट जे अपडेटेड व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि प्रॅक्टिकल करताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता ही आहे ती पॉवर पॉईंटची विंडो आहे. आता या पॉवर पॉईंटच्या विंडोमध्ये याला आपण म्हणतो स्लाईड, याला काय म्हणतो स्लाईड. आता या स्लाईडमध्ये एखाद्या तर म्हणतील की बाबा आम्हाला 4 नवीन स्लाईड इन्सर्ट करून दाखवा म्हणून, तर इथे होम टॅबमध्येच इथे न्यू स्लाईड नावाचा जो ऑप्शन आहे इथे क्लिक केल्याबरोबर इथे तुमच्यासमोर हे स्लाईडच्या थीम्स डिस्प्ले होतील. आता यामधून असं आहे की मला आत्ता ब्लँक स्लाईड इन्सर्ट करायची आहे म्हणून मी ब्लँक स्लाईडवरती क्लिक करते. न्यू स्लाईडमध्ये जाऊन इथे ब्लँक स्लाईड. काही वेळेला MSCITच्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जातो की त्यांना कंटेंट विथ कॅप्शन स्लाईड इन्सर्ट करा असा प्रश्न असतो. तर अशा वेळेला तुम्ही सेम इथे न्यू स्लाईडवरती ज्यावेळेला क्लिक कराल त्यावेळेला ही थीम तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. आता ही थीम ज्यावेळेला तुमच्यासमोर डिस्प्ले होईल त्यावेळेला इथे कंटेंट विथ कॅप्शन नावाची स्लाईड आहे. मे बी ते म्हणतील की 2 कंटेंट स्लाईड इन्सर्ट करा किंवा कंपॅरिझन स्लाईड इन्सर्ट करा, कारण की यामध्ये वेगवेगळे स्लाईडचे ज्या थीम्स आहेत त्याच्यामध्ये टायटल स्लाईड आहे, टायटल अँड कंटेंट स्लाईड आहे, सेक्शन हेडर आहे, 2 कंटेंट आहे, कंपॅरिझन आहे, टायटल ओनली, ब्लँक, कंटेंट विथ कॅप्शन आणि पिक्चर विथ कॅप्शन. यापैकी कोणतीही एखादी स्लाईड MSCITच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाईल की याच्यातील कोणतीही एक स्लाईड इन्सर्ट करा, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या स्लाईडचं नाव देतील ते की कंपॅरिझन स्लाईड इन्सर्ट करा. फॉर एक्झाम्पल आता मी कंपॅरिझन स्लाईड तुम्हाला इन्सर्ट करून दाखवते. आता ही झाली आपली कंपॅरिझन स्लाईड, ही झाली आपली कंपॅरिझन स्लाईड. आणि तुमच्या ही गोष्ट लक्षात येते का, हा जो एरिया आहे याला आपण स्लाईड पेन म्हणतो. स्लाईड पेन म्हणजे तुमच्या या PPTमध्ये टोटल नंबर ऑफ स्लाईड्स किती आहेत हे इथे डिस्प्ले होतं छोट्या छोट्या आयकॉन्समध्ये. आणि याच्यातीलच एक गोष्ट म्हणजे जी स्लाईड तुम्हाला इथे ॲक्टिव्ह दिसते ती स्लाईड इथे ॲज अ सेंटरला ओपन झालेली आहे. फॉर एक्झाम्पल मी जर इथे सेकंड स्लाईडवरती क्लिक केलं तर ही सेकंड स्लाईड इथे डिस्प्ले होईल आणि मी जर 4th स्लाईडवरती क्लिक केलं तर इथे ही 4th स्लाईड तुम्हाला डिस्प्ले झालेली दिसून येईल. सो हे झालं की आपण ब्लँक स्लाईड किंवा वेगवेगळ्या स्लाईड्स, कंपॅरिझन स्लाईड, टायटल ओनली स्लाईड कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो. आता हे झालं. आता असं आहे की इथे तुम्ही 4 स्लाईड्स इन्सर्ट केलेले आहेत. त्यांचा असा क्वेश्चन असतो की सगळ्यात शेवटच्या स्लाईडनंतर 2 स्लाईड्स इन्सर्ट करा. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा इथे हा फर्स्ट स्लाईड, ही जी फर्स्ट स्लाईड आहे ती ॲक्टिव्ह आहे, पण तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे की सगळ्यात शेवटी ॲट द एंड, सगळ्यात शेवटी तुम्हाला नवीन 2 ब्लँक स्लाईड इन्सर्ट करायचे आहेत. ॲट द एंड म्हटलं की तुम्ही लास्ट स्लाईडवरती क्लिक करून ठेवायचं आहे. जर तुम्ही लास्ट स्लाईडवरती क्लिक नाही केलं आणि तुमचं सिलेक्शन जर फर्स्ट किंवा सेकंड स्लाईडवरती असेल आणि तुम्ही जर ब्लँक स्लाईड इन्सर्ट केल्या अगदी करेक्ट स्टेप्स फॉलो करून, तरीही तुमचं ॲन्सर हे चुकणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी काय विचारलं आहे. ॲट द एंड, ॲट द एंड म्हटलं की तुम्ही लास्ट स्लाईडवरती क्लिक करा म्हणजे ती स्लाईड ॲक्टिव्ह होईल. त्याच्यानंतर इथे न्यू स्लाईडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती सांगितलेले आहेत ब्लँक स्लाईड इन्सर्ट करायला? 2. मग 1 and 2 अशा पद्धतीने 2 स्लाईड शेवटी इथे ॲड होतील. हा एक क्वेश्चन विचारला जातोच. आता त्याच्यानंतर त्यांचा असाही प्रश्न असतो की
बाय डिफॉल्ट तुम्हाला फक्त एकच स्लाइड दिसेल PPTमध्ये आणि ते सांगतात की टोटल नंबर ऑफ 7 स्लाइड्स इन्सर्ट करा, टोटल 7 नवीन स्लाइड इन्सर्ट करा असा प्रश्न विचारला जातो. आता माझा प्रश्न व्यवस्थित आहे का, कारण की हा प्रश्न 100% विचारला जातो आणि मुलांना हेच कळत नाही की किती स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत आणि कोणत्या स्लाइडला टाइम द्यायचा आहे. ओके, म्हणजे काय की त्यांचा असा प्रश्न असतो की इन्सर्ट न्यू 7 स्लाइड्स. न्यू 7 स्लाइड्स म्हटलं की अगोदर मी तुम्हाला एक नवीन फाईल ओपन करून दाखवते आणि त्याच्यामध्ये आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, बाय डिफॉल्ट अशी एक स्लाइड असते PPTमध्ये आणि त्यांचा प्रश्न असतो की इन्सर्ट 7 न्यू स्लाइड्स. इन्सर्ट 7 न्यू स्लाइड्स म्हटलं की तुम्ही फर्स्ट 7 स्लाइड्स इन्सर्ट करून घ्या. 1 2 3 4 5 6 and 7. आता तुम्ही म्हणाल की इथे टोटल नंबर ऑफ 8 स्लाइड्स झाल्या, मग इथे 7 स्लाइड कशा काय म्हणायच्या आपण. तर हे गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन ओपन करता एक्झामच्या वेळेला त्यावेळेला बाय डिफॉल्ट एक स्लाइड ही तिथे असणारच आहे किंवा 2 स्लाइड असतील. तर तुम्ही इन्सर्ट करताना तुमच्या काउंटिंगप्रमाणेच 7 स्लाइड सांगितले आहेत तर 7 स्लाइडच इन्सर्ट करायच्या. असं नाही म्हणायचं की पहिल्यांदा ऑलरेडी 2 स्लाइड आहेत मग आपण फक्त आता 5 स्लाइड इन्सर्ट केल्या की आपल्या टोटल 7 स्लाइड्स होतील. नो, पहिल्यांदा जर 2 स्लाइड बाय डिफॉल्ट असतील तर त्या सोडून तुम्हाला नवीन 7 स्लाइड इन्सर्ट कराव्या लागतील किंवा त्यांनी जो नंबर सांगितला असेल म्हणजे 5 स्लाइड 7 स्लाइड त्या पद्धतीने तुम्हाला स्लाइड इन्सर्ट कराव्या लागतील. त्याच क्वेश्चनमध्ये अजून असा क्वेश्चन असतो की 4 नंबरची स्लाइड डिस्प्ले होण्यासाठी 4 नंबरची स्लाइड 3 सेकंडनी डिस्प्ले होण्यासाठी स्लाइड नंबर 3ला तुम्ही टायमिंग अप्लाय करा. क्वेश्चन व्यवस्थित आहे का. इन्सर्ट 7 न्यू स्लाइड्स आणि चौथी स्लाइड 3 सेकंड नंतर दिसण्यासाठी तिसऱ्या स्लाइडला, चौथी स्लाइड 3 सेकंडनी दिसण्यासाठी तिसऱ्या स्लाइडला तुम्हाला 3 सेकंदाचं टायमिंग अप्लाय करायचं आहे. कोणती स्लाइड डिस्प्ले झाली पाहिजे 4 सेकंड नंतर किंवा 3 सेकंड नंतर, चौथी. परंतु चौथी स्लाइड 3 सेकंड नंतर डिस्प्ले होण्यासाठी त्यांनी तिसऱ्या स्लाइडला टायमिंग अप्लाय करायला सांगितलं आहे. क्वेश्चनमध्ये हे मेन्शन केलेलं असतं पण मुलं घाई गडबडीत असतात, क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाहीत आणि त्यामुळे काय होतं ते चौथ्याच स्लाइडला टाइम इफेक्ट देऊन बसतात आणि तिथेच त्यांचा क्वेश्चन चुकतो. तिथं क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं की तुम्हाला नक्की कोणत्या स्लाइडला टायमिंग अप्लाय करायचा आहे. आता इथे 4th स्लाइडला तुम्हाला ही 4th नंबरची स्लाइड 3 सेकंडनी डिस्प्ले झाली पाहिजे म्हणून आता मी तिसऱ्या स्लाइडवरती इथे क्लिक करते. तिसऱ्या स्लाइडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रान्झिशन टॅबमध्ये जायचं आहे. ट्रान्झिशन टॅबमध्ये गेलात की इथे आफ्टर आणि ऑन माऊस क्लिक असा ऑप्शन दिसतोय. तिथे आफ्टरवरती क्लिक करा आणि किती सेकंड सांगितलं आहे 3 सेकंड. मग ह्या अप ॲरोने 1 2 3 हे क्लिक करा आणि ओके म्हणा आणि सबमिट करा तुमचा आन्सर. किंवा स्लाइड शो करताना तुम्ही बरोबर त्या स्लाइडवरती येऊन स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग म्हटलं की ही फर्स्ट स्लाइड असेल माझी, ही सेकंड, आता ही तिसरी स्लाइड आहे. आता मी काही त्याच्यावरती लिहिलं नाही आहे म्हणून मी तुम्हाला काहीतरी टाईप करून दाखवते त्याच्यावरती. स्लाइड 1 इथे सेकंड स्लाइडवरती मी एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करते आणि तिथे स्लाइड 2 असं टाईप करते. स्लाइड 2 इथे मी स्लाइड 3 इन्सर्ट करते. स्लाइड 3 आणि याच्यावरती मी काय करते स्लाइड 4. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली आपण जे टायमिंग दिलेलं आहे ते बरोबर स्लाइड 4 वरती अप्लाय झालेलं आहे का. आता स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग. आता ही माझी फर्स्ट स्लाइड आहे, ही स्लाइड नंबर 2, स्लाइड नंबर 3. आता मी क्लिक करणार नाही आहे माऊस पॉइंटरवर. हे बघा आपल्या मनाने 4th नंबरची स्लाइड इथे डिस्प्ले झालेली आहे. आले लक्षात. कारण मी काय केलेलं आहे 4th नंबरची स्लाइड 3 सेकंडनी दिसण्यासाठी मी स्लाइड नंबर 3ला टायमिंग इफेक्ट दिलेला आहे. इथे तुम्हाला ट्रान्झिशन टॅबमध्ये इथे तुम्हाला 3 सेकंडचं टाईम दिसत आहे. इथेच बरोबर 3 सेकंडचं टाईम आपण सेट केलेला आहे.
आणि पुन्हा एकदा मी दाखवते, जर मी फर्स्ट आणि सेकंड स्लाईडवरती माऊस क्लिक करून नेक्स्ट स्लाईड डिस्प्ले करत असेल तर फोर्थ स्लाईड मात्र आपल्या मनाने डिस्प्ले होती आहे, कारण की मी स्लाईड नंबर 3ला टायमिंग अप्लाय केलेलं आहे. हे प्रॅक्टिकल तुम्ही नक्की करून पहा, कारण की याच्याशी रिलेटेड असणारा क्वेश्चन हा विचारलाच जातो. क्वेश्चन व्यवस्थित ऐका. हे मी पुन्हा पुन्हा का सांगते, कारण की मला माहिती आहे की 100% क्वेश्चन विचारला जातो आणि मुलं इथे चुकतात की नक्की कोणत्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यायचा आहे आणि कोणती स्लाईड डिस्प्ले होण्यासाठी कोणत्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे हे मुलं वाचत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं तर क्वेश्चन त्यांनी बरोबर स्टेप्स फॉलो केल्या तरी क्वेश्चन त्यांचा काय होतो चुकतो. तर तुमचा क्वेश्चन चुकू नये याच्यासाठी मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकल करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असा जर क्वेश्चन आला तर आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.